गुड मॉर्निंग, सुप्रभात. सर्वांना जय श्रीराम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गणराजाला वंदन करून आपण पाहिले तर सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी खेळाला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत, उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा केला. यातील ग्रामदेवता ग्रामदेवींना केलं नमन आणि खेळाला केली सुरुवात. आपण पाहिलं तर सुरुवातीला फलंदाजी करत असताना शिवनेरी जून अंदुर्गी टीमने आपण पाहिलं तर निर्धारित 4 षटकांमध्ये 47 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी जमा केल्या आणि या ठिकाणी 48 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे जयांबे टेमघरपाडा. या ठिकाणी दोन्ही टीम उपस्थित नाहीत. प्लीज विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. यस, श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे या ठिकाणी उपस्थित आहे. जी टीम उशिरा येईल तिला पॅनलाइज केले जाईल, याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम जर वेळेवर नसतील तर एक षटक कमी करण्यात येईल, कारण वेळेअभावी या काही पावलं जे आहेत त्या कमिटीच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून भरपूर स्ट्रॉंग आणि एक चांगल्या पद्धतीने उचलली जात आहेत. नियम अतिशय कडक आणि शिस्तबद्धीने सर्व या स्पर्धा खेळवल्या जात आहेत. त्याच्यासाठी सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. जो वेळ तुम्हाला दिला असेल तो वेळ तुम्ही उपयोग करून वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. यस, पहिला बॉल जर या ठिकाणी पडला गेला, जो संघ उशिरा येईल टॉससाठी तर त्याला 2 धावाची पेनल्टी असेल आणि दोन्ही टीम नसतील पहिला बॉल पडल्यानंतर तर 1 ओव्हर त्यांची कमी करण्यात येईल. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. येणाऱ्या संघांनाही सूचित करण्यात येते. यानंतर होणारा सामना पाहायला मिळतो श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे जयांबे टेमघरपाडा, तदनंतर गावदेवी पुंडास वर्सेस गावदेवी धामणगाव, तसेच जय सावरीदेव किरवली आणि आई वजीरशी निंबवली, त्याच्यानंतर बालाजी सरवलीपाडा. या सर्व टीमला विनंती आहे की आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच येऊ द्या. ताबडतोब वेळ वाया न घालवता. काल आपण पाहिलं तर बरोबर सामने चालू झाले होते, तरीही आपल्याला वेळ कमी पडला. आज हे आपल्याला वेळ बरोबर उपयोग करावा लागेल, कारण आज मेगा फिनाले आहे, स्पर्धेची सांगता आहे. ते बघा कमिटीचे डिस्कस करा, आपण करू. आता आम्हाला काय नाही, आमच्यापर्यंत जो मेसेज येईल तो आम्ही हे करू. या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपन्न झाला. 47 धावा धावफलकावरती जमा केल्या आणि 48 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं गेलं आहे. आपण पाहिलं तर याच्यासाठी चांगली खेळी धनाजी पाटील यांची पाहायला मिळाली, ज्याच्या माध्यमातून भरपूर धावा अर्थात 18 धावा जमा झाल्या. तदनंतर आपण पाहिलं तर विनायक कारभारे यांनी सुद्धा एक चांगली फलंदाजी केली, त्यांनीही 10 धावा जमा केल्या. बाकी आपण पाहिलं तर 7, 8, 4 अशा धावा धावफलकावरती जमा केल्या आणि एकंदरीत 47 धावा धावफलकावरती जमा झाल्या. गोलंदाजीवर नजर टाकली तर पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 8, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 12 आणि अंतिम ओव्हर ज्या ठिकाणी आल्या 12. अशा रीतीने आपण पाहिलं तर 48 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय जय हनुमान टेंभवली. एक क्रिकेटमधील मोठं नाव आहे. पाहूया नावाप्रमाणे कामगिरी केलीच झाली का. गेम ऑन, पंचांचा अधिकृत इशारा केला जातोय. खेळाला या ठिकाणी सुरुवात होते. सलामीची जोडी मुकेश आणि हरेश आणि गोलंदाजी मार्कवरती पाहतोय ज्यांच्या बॅटमधून भरपूर चांगल्या धावा आल्या असा धनाजी पाटील टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू फेकला जातोय, क्या बात आहे, ताणून दिलं या ठिकाणी आकाशामध्ये, सिक्सर, व्हाट अ शॉट. इनिंगला आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती आला होता चौकार, त्याचं प्रत्युत्तर देत असताना या ठिकाणी दमदार असरदार सुरुवात, येतोय षटकार. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये 12च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायच्या आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एखाद दोन मोठा फटका येणं गरजेचं आहे, तो आला आहे.
इथं मात्र आपण पाहतोय चेंडूला थोडीशी उचली दिली, गती कमी केली, पंच करावजा इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला दिशा देण्याचं काम पाहायला मिळत होतं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. निर्धावची या ठिकाणी होते सांगता 6 धावा आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आल्या. आक्रमक रूप या ठिकाणी पाहायला मिळते. मुकेश नांदुरकर आपण पाहिलं तर भरपूर काल क्रिकेट खेळला गेला आणि या ठिकाणी पाहतोय आपला जादू या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून दाखवतोय. 2 मध्ये 6 आतापर्यंत जमा केलेत. पुढील चेंडू अल्टीपल्टी सक्सेसफुल होत आहे या ठिकाणी. क्या बात आहे. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक येतोय चौकार. महिने बचावाचं मूळ साधन असतं आणि त्याला या ठिकाणी हात घातला गेला आहे. चौफेर फटकेबाजी करण्यासाठी तयार मुकेश नांदुरकर आपण पाहतोय. 3 मध्ये 10 धावसंख्या धावफलकावरती जमा केलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी आपण पाहिले तर भरपूर मुभा असते बॅट्समनला इनफिल्डच्या अर्थात 30 यार्ड सर्कलच्या वरतून मारण्यासाठी, कारण 2 क्षेत्ररक्षक फक्त आपण पाहतोय सीमारेषे लगत तैनात केलेल्या असतात. एक तर या ठिकाणी आता तैनात केला गेला आहे वाईडिस काऊ कॉर्नरमध्ये, दुसरा आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला डीपमध्ये. बाकी ऑल फिल्डर जे आहेत ते सर्कलच्या आतमध्ये आहेत. त्या अनुषंगाने हवाई सफर हवेमध्ये फटका खेळण्याची या ओव्हरमध्ये मुभा असते आणि त्याचा पुरेपूर फायदा आणि उपयोग केला जातोय मुकेश नांदुरकर याच्या माध्यमातून. फिल्डिंग सजवली गेली आहे, पाहूया आता मात्र कशा प्रकारे फटका खेळला जाईल. इथं मात्र आता चेंडूला खाली ठेवला जातोय. क्या बात आहे. जोरदार अपील केली होती परंतु 55 वरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे, परंतु लाईन खूप चांगली इथं पाहायला मिळाली. अपील करणं गरजेचं आहे, हे तुमचं मूल सूत्र आहे, त्याचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. परंतु पंचही तेवढे अनुभवी आहेत. बरोबर त्यांनी लाईन ताबडतोब चेक केली. हाईट फॅक्टर एसट्या सोडून जातोय की नाही आहे सर्व ताबडतोब चेक केलं जात आहे. यावेळेस ही पाहतोय मिड विकेटला चेंडू जातोय, थांबत नाही आहे, जातो सीमा पार, येतोय चौकार. विभागातील हे दोन संघ जणू काय अशा खंडाची मॅच पाहायला मिळते आणि एकाच ग्रामपंचायतची ही मॅच म्हणजे गृहयुद्ध मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15, इथं येत आहेत 14. अजूनही शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. शेर को सवा शेर मिल गया. पाहूया पुढील चेंडू. आता या ठिकाणी पुन्हा एकदा पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी पाहतोय निर्धावची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती या ठिकाणी लागली गेली ती म्हणजे आपण पाहतोय 14 धावा. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर आपण नाणेफेक करूया. श्रीकृष्ण स्पोर्ट्स साफे आणि जय आंबे टेमघर पाडा या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय आंबे टेमघर पाडा आपण जर उपस्थित झाला असेल तर या आपण नाणेफेक करूया. प्रत्येक टीमला विनंती आहे की आपण वेळेवरती या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, याची नोंद घ्या. जे असोसिएशन आमच्यापर्यंत नियम पोहोचत आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. आमच्या खिशातला आणि आमच्या पदरचं काही नाही आहे. सौरभ पाटील सांगतायत. चला वेळ कमी खर्च करून आपण खेळायला लवकर सुरुवात करूया. आपले जे 3 षटक आहेत ते 15 मिनिटाच्या आतमध्ये कव्हर करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं तर 10 वाजून बरोबर 20 मिनिटाने सामन्याला सुरुवात झाली आणि तुम्हाला 3 षटक जे आहेत ते बरोबर कंप्लीट करायचे आहेत 15 मिनिटामध्ये. हे नियम कटिबद्ध करत चाललेले आहेत. निश्चितच बाल रेंगाळतोय तोपर्यंत काही नाही, परंतु जेव्हा उभा राहतोय चालायला लागतोय त्यावेळेस मात्र पनिशमेंट केली जाते. आता आपण मोठे होत चाललोय हळू 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 हळू. या ठिकाणी काय किपिंग पाहायला मिळते. डोल्याची पापणी लवताना लवता चेंडू मात्र एस्ट्यांवरती लावला जाते. गुड वर्क.
दिलीप कारभारी यांची किपिंग पहा किती सुंदर, क्या बात आहे. डॉटची होते समाप्ती. धावसंख्या जर पाहिली 14 वर ते अजून थांबून आहे. 48 धावा 12च्या सरासरीने जमा करायच्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 14, 2 प्लस आहेत. बघूया या ओव्हरमध्ये किती घेतल्या जातील. गोलंदाज जितू पाटील पुन्हा एकदा तयार होतोय, सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. स्लोचा मारा ठेवला या ठिकाणी आपण पाहतोय की चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने सुद्धा बल्ला जातोय. द्विधा मनस्थिती याला म्हणतात बलून चेंडूची हाताळणी. जसा आपण फुगा हातामधून फेकतोय असा चेंडू फेकला होता आणि त्या अवस्थेमध्ये फलंदाज मात्र आपण पाहिलं तर डबल माइंड मध्ये असतो. बॅटवरती घ्यायचं की टप्प्यावरती राहायचं, तडपडतोय त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर हरीश नांदुरकर अजून एकही धावफलकावरती जमा केली नाही आहे. दोन्ही मारा त्यांच्याकडे चांगला आहे. लेग स्पिन असेल, ऑफ स्पिन असेल, मग कधी कधी सरळ सोडून देतोय बॅट्समन, त्यावेळेस विचार करतोय. आता मात्र अंदाज घेण्याचा प्रयत्न जरूर केला. सेफ लँडिंग होते. एक धाव घेतली जाईल. दुसरी धाव या ठिकाणी मिस फील्ड पाहायला मिळते. कव्हर केलं, स्वतःला आवरलं तदनंतर. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा येत आहेत. 2 ने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्याला भेटीसाठी ही पाहायला मिळते. ओरिजिनल 40+ असोसिएशनच्या माध्यमातून त्यांच्या अंतर्गत अनेक स्पर्धा होतात. त्यातली एक नामांकित स्पर्धा 94 चषक 2026 या ठिकाणी खारबाव टीमच्या माध्यमातून भव्य दिव्य असं भगवमय वातावरणामध्ये आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी सर्वांनी तन मन धन अर्पण केले आहे. त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी एज लागली होती परंतु प्रयत्न चांगला होता, नो डाऊट. झेल काय भेटले नाही. या सिंगल धाव कंप्लीट होते. सिंगलने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 17 रन ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला सॅमेना या ठिकाणी उभारला गेला आहे. साफसूत्र टेलिकास्ट विषयांच्या माध्यमातूनही पाहायला मिळते. पण प्रत्येक गोष्ट बारकाईने या ठिकाणी बघितली गेली आहे या कमिटीच्या माध्यमातून. जशा तसं जिथल्या तिथं काम मात्र चांगलं आहे. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी जितू पाटील तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र पाहूया बॅकवर्ड स्पेलक रिझनला चेंडू जातोय सीमा लगत. चांगलं क्षेत्ररक्षण, वेल ट्राय आणि गुड एफर्ट आणि गुड वर्क या ठिकाणी पाहायला मिळतंय. क्षेत्रच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत 2 धावा कंप्लीट. फटका खूप चांगला सजवला होता. थोडीशी ताकद झोकली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुळीच जागा नाही आहे. जे वर्तमान काळामध्ये घडतं त्याला सत्य मानलं जातंय. भविष्य भाष्य नेहमी आपण पाहतोय की खोटं ठरलं जातंय. बस आपण अनुमान लावू शकतोय. जसं इलेक्शन संपल्या एक्झिट पोल दाखवलं जातंय त्याच्यामध्ये किती तथ्य असतं ते फक्त आपण सांगू शकतोय. क्रिकेटमध्ये कोणाच्या बाजूने सामना झुकतोय, कोण हवी होतंय, कोण मजबूत स्थितीमध्ये. पुन्हा एकदा तो फटका शोधण्याचा प्रयत्न अधिक उंच क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पाहत राहिले. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीची मागणी केली जाईल का? नाही आहे. नांदुरकर कंपनी मैदानाच्या आतमध्ये फाईट करतोय. 2 धावा येत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकली 21. मात्र चांगली ओव्हर या ठिकाणी प्रस्थापित केली. अचूक टप्पा लाईन लेत मोठे फटके लागू दिले नाहीत. जितू पाटील यांनी कमबॅक केलं गेलं. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र या ओव्हरमध्ये फक्त आपण पाहतोय 7 धावा. आता उर्वरित 2 ओव्हरमध्ये विजयाचं समीकरण जे आहे 27 13.50च्या सरासरीने आता धाव फलकावरती जमा कराव्या लागतील. डावाला सुरुवात झाली 12ची होती. आता मात्र ती वाढून त्याचा बोजा आता चढला गेला. उर्वरित ओव्हरमध्ये आपण पाहतोय 12 मध्ये बनवायच्यात 27, 12 मध्ये बनल्यात 21. सामना बरोबर आहे. अजूनही वर्तवू शकत नाहीये कोणाच्या बाजूने झुकेल. कारण आपण पाहतोय जय हनुमान टेंबोली टीमकडे अजून असे चांगले फलंदाज आहेत की ज्यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी होईल, फटकेबाजी होईल. परंतु कमर कसून गोलंदाजी करावी लागेल. खऱ्या अर्थाने राम रसाळे या गोलंदाजाला, कारण हा षटक जो आहे तो खूप महत्वपूर्वक आहे. इथनं समजेल शेवटच्या ओव्हरला किती धावांचं टार्गेट सेट राहील. म्हणजे इथनं जर धावा कमी खर्च झाल्या येणाऱ्या गोलंदाजाला तो आत्मविश्वास आणि एक संघर्षासाठी धावा भरपूर असतील. परंतु या ठिकाणी जर जास्त धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरला मात्र फलंदाजांना कुठेतरी त्याचा फायदा होईल. असा हा कॅल्क्युलेशन नुसार मैदानाच्या आतमध्ये सामना पाहायला मिळतोय. हा तिसरा ओव्हर खूप महत्वपूर्वक. 21 धावा फलकावरती आहेत. 27 ची आवश्यकता अजूनही. जून अंदुरकी म्हटलं तर एक क्रिकेटसाठी
जाणला जाणारा गाव. खऱ्या अर्थाने त्यांची स्पर्धा ही खूप चांगली पाहायला मिळाली होती. जणू काय त्या ठिकाणी क्रिकेटचा सोहळा, क्रिकेटचा सण साजरा करण्यात आला होता. सर्वांना मस्तपैकी बॅच वगैरे दिले होते. जे येणाऱ्यांना फेटा वगैरे बांधून काय तो आनंद साजरा केला होता. खास करून चेतन राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाने खूप चांगली स्पर्धा ती रंगवली होती. या ठिकाणी पाहतोय आपण, यस, एकीकडे वाचले दुसरीकडे मात्र फसले. रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बॅटर बाद होतोय हरेश. मोठे गेले छोटे आले. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 21 आहे. एक बंधू जातो, दुसरा बंधू येतोय. नांदुरकर आहे, नांदुरकर कंपनी पहिल्या चेंडूवरती रनच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद झाले. झेल होती ती सुटली गेली. त्यानंतर एक चिकी सिंगल चोटी धाव घेण्याचा एक मानस आखला गेला. धोकादायक प्रयत्न आणि धोका ठरला गेला आणि फलंदाज रनच्या स्वरूपामध्ये हरेश नांदुरकर बाद झाले. एक चांगला खेळाडू आहे, परंतु आज त्यांचा लक नव्हता कदाचित. कारण आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंचा सामना केला आणि फक्त 3च धावा धावफलकावरती जमा केल्या. हा प्रेशर निश्चित असेल, त्या कारणास्तव ती धाव आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा मानस यावेळेस पाहत आहे. पण संत गतीने हाताळण्याचा या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला होता. वाईट बॉल, गतीवरती तो नियंत्रण राहिला नाही आहे. उजवेष्टी सोडून जाणारा हा वाईट बॉल पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती, 48 धावांचं लक्ष आहे. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी फेकलं जात आहे. एक चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये झाला आहे. पुढील चेंडू आता मात्र पवित्रा चांगला घेतला गेला आहे. व्हॉट अ शॉट, काय घडतंय त्या ठिकाणी. चला चेंडू द्यायचा आहे दुसरा. या ठिकाणी पाहूया, पंचांच्या माध्यमातून चौकार घोषित केला गेला आहे. फटक्यावरती खूप चांगल्या पद्धतीचा जोर धरला होता. पंचांनी चौकार दिला गेला आहे. पाहूया, चेक करूया काय भेटते की नाही भेटते. नाही भेटला तर मैदानी पंच जे निर्णय देतील ते मान्य करावा लागेल. यस, चौकार आहे. या ठिकाणी चेक केलं जाते. द्या चेंडू द्या. धावसंख्या 4 ने पुढे सरकते धावफलकावरती. 26 धावा, अजूनही 22 ची आवश्यकता आहे. फटका खूप चांगला सजवला होता, परंतु गोलंदाज भरपूर टायमिंग दिला जातोय आणि त्या टायमिंगचा जोर मात्र फलंदाजांना त्याचा फायदा होतोय आणि अचूक फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुन्हा एकदा, रामटन होतंय गोलंदाजी मार्कवरती. या ठिकाणी पाहतोय आपण पॉइंटला चेंडू निघून गेला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, 2 क्षेत्ररक्षक ज्या पाहत आहेत आणि जोपर्यंत चेंडूची फेकी केली जाते वेल अवसर आहे 2 धावा कंप्लीट करण्याचा आणि त्या बरोबर या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. ही स्पर्धा आपण जर पाहिली तर कमी वेळात चांगली साजरी केली गेली आहे. म्हणजे आपण न्यू 40+ ओरिजिनल 40+चा आपण खेळ पाहतोय ना. ओरिजिनल 40+ मध्ये आपण पाहिले तर 20 ते 25 दिवस झाले या फॉर्मॅटमध्ये जॉईन झालेत आणि लगेच आपण जर पाहिलं तर स्पर्धेचं आयोजन सोपं नाही आहे. क्या बात आहे, हा चेंडू चांगला आहे आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेला एक चांगला रंगरूप प्राप्त होण्यासाठी ज्यांनीही तन मन धन अर्पण करून स्पर्धेसाठी मदत केलेली आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेतील आपण प्रथम द्वितीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी पाहतोय ते प्रदान करणारे आमचे पाहू शकता आपण स्वर्गीय जगदीश दत्तात्रय म्हात्रे यांच्या स्मरणार्थ कुमार हिमांशू जगदीश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रथम द्वितीय या क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफ्या. त्याचबरोबर तृतीय आणि चतुर्थ स्वर्गीय यमुनाबाई दत्तात्रय कारभारी यांच्या स्मरणार्थ नरेश दत्तात्रय कारभारी यांच्याकडून आपल्याला त्या पाहायला मिळत आहे. सलग 2 दिवस चालणारी स्पर्धा
आणि त्याच्यावर आपण पाहतोय की 4 पारितोषिक हेही असोसिएशनचं एक वेगळं आणि एक आकर्षक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी अजून एक ताकदवार फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी, सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली जाईल का? फेकी मात्र बरोबर झाली, वेल दिला गेला नाही आहे आणि सिंगल येते. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 29 लागली गेली आहे. अजूनही 19 धावेची आवश्यकता आहे. अजूनही 19 धाव्यांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 19 धावा म्हणजे हा चेंडू दोघांसाठी खूप महत्वपूर्ण. कमी धावा आल्या तर गोलंदाजाला फायदा, मोठा फटका आला तर बॅट्समनला फायदा. म्हणजे हा झुकतं माप कुणाच्या पारड्यात जाईल हे पाहूया. ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरतो श्रेष्ठ, असं नेहमी आपण म्हणत असतो. आणि या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न आहे. ऑन साईडला येतोय लॉंगॉनच्या रिजनला क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. सिंगल येते, सिंगलने खेळ पुढे जातोय धावफलकावरती. 30 धावा. आता मात्र आपण पाहतोय शेवटचा अंतिम ओव्हर आणि या ओव्हरमध्ये हव्या आहेत त्या म्हणजे 18 धावा. 18 धावा जमा कराव्या लागतील. आपण विचार करतो या स्पर्धेसाठी खूप लोकांनी या ठिकाणी तन मन धन जसं होईल तसं मदत केली, मेहनत केली आणि या स्पर्धेला रंगरूप चांगला पाहायला मिळतंय. त्यातील आमचे मालिकावीर आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून कूलर आहे. सन्माननीय राजेश उर्फ बाला या नावाने फोकस आहेत. राजेश बाला कारभारी यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कूलर आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचची आकर्षक जी ट्रॉफी आहे ती आपल्याला प्रदान झालेली आहे. युवा सेना ठाणे जिल्हा सचिव सन्माननीय नितीन अनंत पाटील यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपल्याला गिफ्ट हॅम्पल दिलेच जाते. आपण पाहतोय बॉम्बे कॉटनचे मालक प्रोप्रायटर सन्माननीय श्यामजी कोंडा साहेब यांच्या माध्यमातून आकर्षक गिफ्ट हॅम्पल आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धा 20 संघ 18 संघ सहभाग नोंदवला आहे. याच्यातील जो शिस्तबद्ध जो कामगिरी चांगली केली, वेळेवरती उपस्थित राहील, मैदानाच्या आतमध्ये पंचांशी वाद घालणार नाही, कमिटीशी कुठल्या प्रकारचा आर्ग्युमेंट करणार नाही आहे, जसा खेळ खेळला जातोय त्याला दाद देत असताना चांगला खेळ करेल, त्याच्यासाठी ही शिस्तबद्ध अशी एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. स्वर्गीय कैलास वसंत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुजल कैलास पाटील यांच्या माध्यमातून. आणि ही स्पर्धा संपूर्ण आपण पाहिलं तर विश्वामध्ये प्रसारित केली गेली आहे, प्रसारित करतायत, दाखवली जाते UC यांच्या माध्यमातून आणि ते आम्हाला प्रदान झालेले आहे. माझे उपसरपंच खारबाव सन्मान्य योगेश वसंत पाटील या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. या वेळेस पाहतोय क्या बात आहे, काही चेंडू हाताला गेला होता, शरीरापासून दूर बॅटरच्या ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न आणि बॅटरची या ठिकाणी आपण पाहिले पायांची हालचाल नाही आहे. फुटवर्क खूप महत्वाचा असतो या ठिकाणी, थोडंसं मुवमेंट करणं गरजेचं असतं. खडे खडे लॉप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न, डॉट चेंडू सांगून जातोय. जय हिंद. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आहेत. आता मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न होता, फटका फसला गेला या ठिकाणी आपण पाहतोय. यस, बॅटर बाद होते जेलच्या स्वरूपात. या ठिकाणी पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि करणे गरजेचा. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहारच करावा लागेल. धावा भरपूर आहेत, 18 बनवायच्या. शेवटच्या ओव्हरला पहिला चेंडू डॉट आला तर नंतर मात्र तुमच्याकडे वेळ उरत नाहीये. येईल त्या चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावंच लागते, तोड फोडोची सरकार बसवण्यासाठी. परंतु या ठिकाणी गोलंदाज सरस ठरतोय दीपक पाटील, ज्याने पहिल्या चेंडू निर्धाव तदनंतर विकेट. म्हणजे आता येणारे चेंडू 4 आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 18 धावांचं. खऱ्या अर्थाने स्पर्धा जी सजवली रंगवली गेली, सर्वे सर्व आणि करता धरता एवन जोडी आपण पाहतोय, ज्यांच्या नावाने हा टॉस बॉक्स आपल्याला प्रदान आहेत. मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये सन्माननीय श्री संजय मदन म्हात्रे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे श्री हजरत हुसेन शेख या एवन जोडीने खऱ्या अर्थाने या टीमला मनोबल दिलं, धैर्य दिलं आणि आयोजनासाठी प्रवृत्त केलं. आणि जे हवं आहे ते आमच्याकडून तुम्हाला पुरवलं जाईल. तुम्ही नियोजन आयोजन करा. आणि असे आमची लाडकी एवन जोडी आपण जर पाहिली त्या स्पर्धेसाठी सर्व अर्पण करत असताना पुढे चेंडू या ठिकाणी पाहतोय, स्ट्राईक रोटेट करून द्यायच्या नादामध्ये चेंडू मात्र ब्रश झाला बॅटला आणि जेलच्या स्वरूपात होते बाद.
थँक्यू. या ठिकाणी उपस्थित खऱ्या अर्थाने आमच्याशी जुडलेले आहेत कॉम्बॉक्स मध्ये सन्मान्य सुकीर पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी एक चांगली सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. पाहूया आतापर्यंत चांगली गोलंदाजी हॅट्रिक वरती आहेत. कंप्लीट केली जाईल का? या पिलेस चांगला चेंडू आहे परंतु अजून एक बॅटर रनआउटच्या स्वरूपात होते बाद. क्या हॅट्रिक झाली परंतु ती अधुरे मनसे म्हटले तर वागोट ठरणार नाही आहे. आम्ही पूर्वी जांभळे विकायला जायचो त्यावेळेस त्याच्या खाली पाला टाकायचो भरपूर ना त्याच्यावरती जांभळं ठेवायचो. तशी हॅट्रिक 2 विकेट लिगली आणि रनआउटच्या स्वरूपात. आता मात्र पूर्णपणे वापस मॅच मध्ये बनून पाहायला मिळत आहेत शिवनेरी जुनांदुर्गी टीम. पुढील चेंडू या ठिकाणी पाहूया. अजून एक चांगला चेंडू आहे. मिडन हॅट्रिक मिडन विकेट ही ओव्हर पडेल का हे पाण्यासारखं राहील. शेवटचा चेंडू अजून एक धाव आलेली नाही या धावफलकावरती. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मुकेश नांदुरकर नॉन स्ट्रायकर राहिले तिथंच मात्र कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळाली जय हनुमान टेंबवली टीम. आणि इथं वर्चस्व गाठण्याच्या तयारीमध्ये एक पाऊल दूर नांदुरकी या ठिकाणी पाहतोय. आणि या स्पर्धेची पहिली मिडन ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दीपक पाटील यांच्या माध्यमातून काय दणदणीत विजय संपादन या ठिकाणी केला गेला जुनांदुर्ग टीमने. तर आपण चला या दोन टीमला विनंती आहे नाणेफेकीसाठी जय आंबे टेमघर पाडा उपस्थित झाला असेल तर प्लीज आपण यायचं आहे.